महाराष्ट्र मित्रांनो, आरटीईचा फॉर्म भरत असलेल्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी राज्य सरकारने जी 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा निवडण्याची जी अट टाकलेली होती यावर्षीपासून, ती अट आता नागपूर खंडपीठाने स्थगित केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारी नागपूर खंडपीठ या न्यायालयाने हे निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच आता गरिबांच्या मुलांना याचा नक्कीच लाभ मिळणार आहे. त्यासोबतच 12 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय काढून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले होते. त्या नियमानुसारच घरापासून 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळेतच प्रवेश घेता येईल असा हा एक नियम टाकण्यात आलेला होता. त्यामुळे पालकांना शाळा निवडीसाठी अडचणी येत होत्या. तर अशा पालकांना दिलासा मिळालेला आहे. ते आता 1 किलोमीटरच्या नंतरच्या सुद्धा शाळा निवडता येणार आहेत. 3 किलोमीटर पर्यंतच्या शाळा आता निवडता येणार आहेत. आणि जो आरटीई कायदा होता त्यामध्ये कलम 12(1)(c) नुसार किलोमीटर संदर्भात अशी कोणतीही अट नसताना राज्य सरकारने ती लादणे बेकायदेशीर आहे आणि मनमानी असल्याचे नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता जे गरीब जे वंचित बालक आहेत त्यांना सुद्धा आता अर्ज करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराच्या ज्या शाळा आहेत त्या सुद्धा निवडता येणार आहेत. सोबतच 10 मार्च 2026 ही आरटीई 2026 साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली होती. त्यामध्ये सुद्धा आता बदल होण्याची दाट शक्यता आहे, कारण हा निर्णय कालच झालेला आहे. नागपूर खंडपीठाने जो निर्णय घेतलेला आहे तो लेटेस्ट निर्णय आहे. त्याच्यामुळे आता पालकांना सुद्धा शाळा चेंज करण्यासाठी किंवा शाळा ऍड करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे निश्चितच 10 तारीख यामध्ये वाढ देऊन जवळपास 17 ते 18 तारखेपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसा निर्णय नाही आहे, पण अंदाजा असा आहे की 10 तारखेच्या पुढे ही तारीख शेवटची वाढवली जाऊ शकणार आहे नक्कीच. तर आता पालकांना सुद्धा त्याचा नक्कीच लाभ मिळणार आहे आणि लवकरात लवकर आपली त्यांचे ऍप्लिकेशन राहिलेले आहेत ते करून घ्यायचे आहेत. शाळा निवडायची आहेत. 1 किलोमीटरच्या पुढच्या सुद्धा ऑप्शन तसं तुम्हाला वेबसाईट वरती येणार आहे. धन्यवाद.